बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकच्या भोंदू बाबाची। पुत्रप्राप्तीच्या दाव्यांबरोबरच भोंदू खरात हा नागाचा खेळ दाखवून महिलांना स्वतःच्या जाळ्यात ओढत होता। अनेक महिलांचं लैंगिक शोषण आणि यासह त्यानं लोकांना करोडो रुपयांना गंडवल्याचंही समोर आलंय। पाहूया। आपण देवाचा अवतार आहोत हे पटवून देताना भोंदू खरात विज्ञानाच्याच आधारानं कसं मूर्ख बनवायचा त्याचाही उलगडा झालाय। विविध समस्या घेऊन आलेल्या भक्तांसमोर तो एका खोलीत पूजेला बसायचा। प्रत्येक भोंदू करतो तसं तो नौटंकी करून काहीतरी बडबडायचा। त्याच वेळेला एक मोठ्या लांबीचा साप त्या खोलीत यायचा। प्रत्यक्षात हा साप नकली होता। त्याला एका रिमोटद्वारे स्वतः खरातच कंट्रोल करायचा। मात्र आधीच अंधश्रद्धेची पट्टी बांधलेले लोक त्यावर विश्वास ठेवायचे। नाग आल्यावर आपल्याला नागदेवता प्रसन्न आहे असं भोंदू खरात सांगायचा। अशाच क्लुप्त्या वापरून त्यानं आत्तापर्यंत करोडो रुपये उकळलेत। धक्कादायक म्हणजे या भोंदूच्या नादाला अनेक बडे नेते बडे अधिकारी सुद्धा अडकले होते अशी माहिती आहे। काल नाशिक पोलिसांनी फक्त 5 मिनिटात भोंदू खराची सारी दैवी शक्ती जमिनीवर आणली। चौकीत पोलिसांनी त्याला असा पाहुणचार दिला की बाहेर पडल्यावर त्याला चालणंही जड झालं। स्वतःला देवाचा अवतार म्हणणारा भोंदू पोलिसांच्या अवतारापुढे गयावया करत होता। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला। ताकद मिळाली। बाजारात 5 रुपयांपासून 50 रुपयांना मिळणारे खडे या भोंदूनं काही लाख रुपयांना विकलेत। चिंचोक्यांना पॉलिश करून त्यामी मंतरल्या आहेत म्हणून यानं एक चिंचोकी 10,000 ते 1 लाख रुपयांना विकली आहे। ज्या ज्या लोकांनी या भोंदूचे पाय धुतले, तीर्थ म्हणून त्याच्या पायाचं मळकट पाणी प्यायले, त्यांनी दैवी अवतार म्हणून घेणाऱ्या या भोंदूचा खरा चेहरा बघायला हवा। माझ्याकडे दैवी ताकद आहे असं म्हणणारा हा खरात पोलिसांच्या 4 मिनिटांच्या प्रसादानं शक्तिहीन झाला होता। ताकद मिळाली। ताकद मिळाली। संत ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराज ते गाडगे बाबांपर्यंत महाराष्ट्रातल्या संतांनी अशा भोंदू चमत्कारींना थोतांड म्हटलंय। हा बाबा फक्त पकडला गेला म्हणून ठीक, मात्र जे अद्याप पकडले गेलेले नाहीत अशा भोंदूंनीही धर्माच्या नावानं मोठमोठी दुकानं मांडून ठेवली आहेत। महाराष्ट्रानं अशा लोकांना वेळीच ओळखावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नेत्यांनीही अशा लोकांच्या मंचावर जाऊन अशा भोंदूंना प्रमोट करणं बंद करायला हवं। कारण सत्ताधारीच अशांच्या वळचळणीला जात असतील तर जनतेने काय आदर्श घ्यायचा आहे? लोकांचा आजार बरे करणारे अनेक बाबा स्वतःच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे जातात हे विसरू नका। ज्या संख्येने म्हणजे अत्याचार झाल्या बायकांची नंबर येत आहेत, हा ते एप्स्टीनचा बाप आहे, जेफ्री एप्स्टीनचा बाप आहे। त्याला पण राजाश्रय होता, यालाही राजाश्रय। अनेक वेळा त्यांचं आमंत्रण आलं होतं, अनेक जणांनी मला सांगितलेलं चला जाऊन येऊया, पण नशिबाने कधी माझी गाडी त्या साईडला वळली नाही तर आज तुम्ही माझा फोटो पहिला दाखवला असता, बाकीचे लहरे असते लांब आणि माझा फोटो पहिला दाखवला असता। रुपाली चाकणकरांचा यावेळी ह्या सगळ्या प्रकरणात राजीनामा झाला, त्या फारच जास्त जवळ गेल्या होत्या। आता त्यांचे घरगुती संबंध होते काय होते याच्याबद्दल मला काही कल्पना नाही, पण एका महत्त्वाच्या पदावर असल्यावर भोगावं लागतं। योनी मार्ग शुद्धतेनं तुला पुत्रप्राप्ती करून देतो, मी कृष्ण असून तुझे दोष मिटवतो, तुझ्या घरातल्या साऱ्या समस्या दूर करून देतो असं सांगून या खरातनं शेकडो किंवा त्याहून अधिक महिलांचं शोषण केल्याची शक्यता आहे। अशा भोंदूचे पाय राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा धूत होत्या। याच भोंदूला राज्यातले अनेक बडे नेते आणि अधिकारी मान सन्मान देत होते। याहून धक्कादायक आणखी काय असणार? अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं, आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं, आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही।
लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी कुडबुड्या ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे अंगठ्या खडे हे कधी बघितले नाहीत. हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? काय या नादाला लागता तुम्ही? ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.